हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तांदूळाची उकड. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 चमचे पापड खार, 1 चमची ओवा, अर्धी चमची बडीशोप, 1 चमची तीळ, 2 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ आणि सोबत 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. तुम्ही कढई पण ठेवू शकता. त्यात आता मी पाणी टाकते. साधारणतः 2 ते 3 ग्लास पाणी आहे. आता मी यात ओवा टाकते, सोबत बडीशोप आणि तीळ. त्यासोबत आपण हा ठेचलेला मिरची टाकूया. आता आपण या पाण्याला उकळ येऊ देऊ. पाणी मस्त उकळलं आहे. आता त्यात मी 1.5 चमचे पापड खार टाकते आणि सोबतच चवीपुरतं मीठ. पाणी छान उकळून गेलेलं आहे. आता आपण ते तांदळाची पिठी टाकूया आणि अशीच एक उकळ येऊ देऊ. अशा पद्धतीने आता आपण त्याला गोट्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया आणि चांगल्या प्रकारे हाटून घेऊ. एकही गिठोडी पडू द्यायची नाही. गॅस मंद आचेवर राहू द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हाटत जायचं आहे. आणि या गिठोड्या आहेत त्या पण आपण हे पहा, अशा प्रकारे गिठोडी मोडून घेतलेली आहे. आता मी 5 मिनटं झाकण ठेवते आणि एक वाफ घेऊन घे. 5 मिनटं झालेले आहेत. चला आपण चेक करूया. अशा प्रकारे आपलं पापडीचं पीठ तयार झालेलं आहे. तांदूळाची उकड तयार झालेली आहे. आता यावर आपण तिळीची चटणी टाकूयात आणि थोडंसं तेल. अशा प्रकारे तुम्ही त्याचा स्वाद घेऊ शकतात. घरी नक्की ट्राय करा.